नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 30 जुलै 2026, पावसाळ्याचे जवळपास 2 महिने संपले जवळजवळ. तर मित्रांनो बघा, तसं जर पाहिलं तर 22 तारखेला एक कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी तयार झाला. लो प्रेशर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या आसपास. त्याचा ट्रॅक सर्वच मॉडेल हे भिलाई, नागपूर, जबलपूर, इंदोर, दिल्ली, राजस्थान, गुजरात असं दाखवत होते. परंतु सध्या जर त्याचा ट्रॅक जर बघितला तो अंदरुनी भागात येऊन साधारण दक्षिण बाजूला सरकला. म्हणून राज्याच्या दक्षिण भागामध्ये लातूर, धाराशिव या भागात पावसाची शक्यता 3 दिवसापूर्वी नव्हती. परंतु कालपासून असं दिसतं की मॉडेलचा ट्रॅक हा ह्या बाजूला येऊन आता ह्या ठिकाणी सध्या चक्राकार परिस्थिती, कमी दाबाचा पट्टा म्हणजे डिप्रेशन फिरत आहे. आणि तसं जर पाहिलं तर हे डिप्रेशन 5.8 किलोमीटर इतक्या उंचीवर आहे. म्हणजे 450 हेक्टापास्कल 550 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. जर तो 850 हेक्टापास्कल इतक्या दाबावर जर असता, कमी उंचीवर असता, तर मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालला असता आणि त्याला गती देखील जास्त असते. परंतु 5.8 किलोमीटर इतक्या उंचीवर असल्यामुळे काय होतं की ते अतिशय डिप्रेशन अतिशय स्लो चालतं. अगदी 25 ते 30 किलोमीटर इतक्या तासी इतक्या वेगाने पुढे सरकतंय. त्यामुळे त्याचा पुढे येण्यास त्याला तसा फ्लो भेटत नाही. परंतु आता नांदेडच्या नंतर जेव्हा पुढे सरकेल छत्रपती संभाजीनगर, त्याला गती येऊन ते फास्ट 2 दिवसात अगदी गुजरातकडे निघून जाताना आपल्याला दिसतं. तर बघा, या डिप्रेशनच्या प्रभावामुळे तुम्ही जर बघितलं तर चंद्रपूर आणि नांदेड या परिसरामध्ये बघा, अकोला, त्यानंतर भुसावळ, मालेगाव पूर्व सध्या जर बघितलं आज 30 तारखेला 10 वाजता अशी सिच्युएशन आहे या ठिकाणी. या पद्धतीने तर मराठवाड्याच्या भागात आधी पाऊस सुरू होईल, त्यानंतर तो उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल. तर बघा, रडार जर बघितली मित्रांनो तर रायपूर, जगदलपूर, नागपूरच्या आसपास महाराष्ट्राच्या बॉर्डरला चक्राकार परिस्थिती 5.8 किलोमीटर फिरताना दिसते. आज दुपारी 30 तारखेला दुपारी जर बघितलं तर अमरावती, नागपूर, जळगाव पूर्व, त्यानंतर हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते. तर रडारनुसार बघा, अमरावती, नागपूर हा नांदेडच्या परिसरात, ह्या परिसरात म्हणजे महाराष्ट्रात ते आज त्या ठिकाणी एंटर होईल. उद्या जर पाहिलं तर बघा, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, शिरपूर, धुळे, नाशिक पूर्व या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्या काळात राज्यात आजही आजपासूनच सुरुवात होईल ते मराठवाडा आणि विदर्भाच्या भागातून. तर हे नंदुरबार असं या ठिकाणी निघून जातं. तुम्ही बघू शकता त्याचं लाईव्ह ट्रॅक जर बघितला तर पुढच्या बाजूला सरकून जातं. धुळ्यापासून शिरपूर, नंदुरबार 31 तारखेची इमेज ही. तर 31 तारखेला पुढे सरकून गेल्यानंतर पावसाच्या शक्यता ह्या मात्र सविस्तर अंदाज बघू. तर बघा, चक्राकार परिस्थिती ह्या ठिकाणी आपल्याला जोरदार फिरताना दिसते. हे सॅटेलाइट पिक्चर आत्ताचे 10 वाजता बघा तुम्ही. जवळपास ह्या सिस्टमच्या प्रभावामुळे नागपूर आणि मराठवाड्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता ही आज आहे. 31 तारखेला ते उत्तर महाराष्ट्राकडे सरकते मॅपनुसार असं दिसतं. आणि बघा, 31 तारखेच्या दुपारनंतर रात्री आणि एक तारखेला 1 ऑगस्टला तर गुजरातच्या आसपास सरकतं. नंदुरबार, धुळे हा जो भाग दिसतो, मुंबई आणि नाशिक मुसळधार पावसाची शक्यता ही 31 तारखेला रात्री आणि दुपारनंतर आणि रात्री आणि त्यानंतर 1 तारखेला ही शक्यता दिसते. तर बरेच भाऊ, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीची पावसाची शक्यता असेल तर सगळ्या पुढचे पॅरामीटर्स लक्षात घेऊन आम्हाला अंदाज द्यावे लागतात. ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी, ऑस्ट्रेलियन वेदर आणि नोहा यांचे जे काही ऑब्झर्वेटरी असतात यांनी जे इंडियन ओशन डायपोल जर बघितलं तर +0.44 अंश सेल्सिअस इतका सकारात्मक झालाय. खूप फास्ट वाढत चालला. आणि जर 1च्या पुढे गेला तर कदाचित मुसळधार पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये रिटर्न आपल्याकडे राहण्याची शक्यता आहे. कारण मागील 15 दिवसात हा 0.24 होता, तो 44 झाला. एवढा फास्ट पॉझिटिव्ह होतोय. आणि इकडे जर बघितलं तर एल्निनोचा इफेक्ट +0.94 अंश सेल्सिअस सुपर एल्निनोकडे चालला. मात्र त्याचा प्रभाव अगदी खारीज करून टाकलाय. पूर्वी जर बघितलं तर एल्निनो जेव्हा यायचा 3 वर्ष दुष्काळ, 3 वर्ष खूप पाऊस पडायचे 2001 ते 2010च्या दशकात. परंतु सध्या काय झालं बघा, आसाममध्ये काही जबरदस्त जो पाऊस झाला. मी मागे जे क्लाउड बँड तयार झालाय त्या 10,000 किलोमीटरचा जो ढग का तयार झाला, तर पॅसिफिक ओशन मध्ये उत्तर कोरिया, जपान जवळ सारखे सिस्टम चक्रीवादळ तयार होतात. त्यामुळे भारतीय मान्सूनचे एक बँड तयार झालाय, क्लाउड बँड. आणि या क्लाउड बँड मुळे काय झालं बघा, तुम्ही जर क्लाउड बँड बघितला तर बघा, उत्तर कोरिया, मंगोलिया देशापासून असा पट्टा दिसतो हा तुम्हाला सक्रिय. हा रडारवरती इमेज तुम्ही सर्च करून बघू शकता की भारताच्या संपूर्णपणे. त्याच्यामुळे काय झालं, इथे जबरदस्त एनर्जी ढगांची. आणि एल्निनोच्या काळात मित्रांनो काय असतं की ह्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, फिलिपाईन्स ज्या
पूर्व पश्चिम भूमध्य रेखीय प्रशांत महासागराजवळ हाय प्रेशर झोन त्या ठिकाणी असतो. अजिबात क्लाउड नसतं, अजिबात बाष्प नसतं. परंतु एल्निनो स्ट्रॉंग असताना अगदी विपरीत परिस्थिती पाहायला भेटते की ह्या ठिकाणी जबरदस्त बाष्प तयार झालंय. त्याच्यामुळे हा क्लाउड बँड सतत तयार होतोय. पश्चिम भूमध्य रेषीय प्रशांत महासागरामध्ये सतत चक्रीवादळ तयार होतात. त्यामुळे भारतीय बाष्पाची अशी एक पट्टा बनलेला आहे. त्याच्या प्रभावामुळे आसामला जबरदस्त जे नुकसान झालं आणि अगदी जर तुम्ही त्या सोशल मीडियाच्या बातम्या जर बघितल्या तर लोकांची प्रेत त्या ठिकाणी दिसतात. त्याचं एल्निनोचा प्रभाव पूर्णपणे खोडीत काढलाय. म्हणजे जे मेट्रोलॉजिकल फेनॉमेना आहे एल्निना, हा घटना नसते की असते हाच शंका त्याच्यावर उत्पन्न व्हायची वेळ आली. कारण जबरदस्त पाऊस ज्या ठिकाणी एल्निनोच्या विपरीत प्रभावात पाऊस पडतोय, त्यामुळे हा जो क्लाउड बँड तयार झालाय, आसाममध्ये जबरदस्त पाऊस पडलाय या क्लाउड बँडमुळे. तर हा क्लाउड बँड का तयार झाला याचं स्पष्टीकरण शास्त्रीयरित्या आम्ही सांगितलं होतं की जे प्रशांत महासागरात चक्रीवादळ तयार होतात त्याचा हा सगळा प्रभाव आहे. तर मित्रांनो बघा, जे काही कमी दाबाचा पट्टा बनलाय, हा कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत आज विदर्भाच्या मराठवाड्याच्या भागात पाऊस देईल. तो अधिक उंचीवर असल्यामुळे पावसाची इंटेन्सिटी तशी कमी आहे. कारण 5.8 किलोमीटर इतकी उंची म्हटली की बाष्पाचं जे काही व्हेलॉसिटी ती कमी होते आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रभावामुळे तो स्लो सरकत सरकत पुढे जातो. आणि त्यानंतर आज उद्या 31 तारखेला नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 31 तारखेच्या दुपारनंतर आणि 1 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला मॉडेल आधारित दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. कदाचित अलर्ट देखील जिल्हाधिकारी जे साहेब त्यांनी आज जाहीर केलाय, नाशिक करता दिलाय. 31 तारखेला पावसाची शक्यता या जोरात आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. साधारणपणे 1 तारखेनंतर 1 तारखेलाही उत्तर महाराष्ट्राच्या भागात पाऊस पडतो. 2 तारखेला हा प्रभाव कमी होऊन 3 तारखेपासून स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला त्या ठिकाणी भेटेल. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.